जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना व माझ्या सर्व भारतीय बांधवांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 26वा दिवस. चला तर मग संत श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या वाचनाची आपण सुरुवात करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती जी संत श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथात दशक प्रथम समास प्रथम येथे वर्णिलेली आहे त्या फलश्रुतीचे वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण दशक दुसरा समास पाचवा रजोगुण लक्षण या समासाचे पुढील वाचन करूया. मागच्या भागात आपण 11 ते 20 या ओव्यांचं त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केलं. आज आपण 21 ते 30 या ओव्यांचं वाचन करणार आहोत. चला तर मग आपण आपल्या वाचनास सुरुवात करूया. या पृष्ठावरील 21व्या ओळीपासून आपण वाचनास सुरुवात करीत आहोत. का मागे जे जे भोगिले ते ते मनी आठवले, दुःख अत्यंत वाटले तो रजोगुण. वैभव देखो न दृष्टी आवडी उपजली पोटी, आशा गुणे हिमपुटी करीतो रजोगुण. जे जे दृष्टी पडिले ते ते मने मागितले,
लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण. विनोदार्थी भरे म्हण शृंगारिक करी गायन राग रंग तान मान तो रजोगुण. टवाळी ढवाळी निंदा सांगणे घडे विवादा हास्य विनोद करी सर्वदा तो रजोगुण. आळस कुठे प्रबळ कर्मणुकीचा नाना खेळ का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण. कळावंत बहुरूपी नटावलोकी साक्षपी नाना खेळी दान अपी तो रजोगुण. उन्मत्त द्रव्यावरी अतिप्रीती ग्रामज्य आठवे चित्ती आवडे निताची संगती तो रजोगुण. तस्कर विद्या जीवी उठे पर न्यून बोलावे वाटे नित्य नेमास मन विटे तो रजोगुण. देव कारणी लाजाळू उदरा लागी कष्टाळू प्रपंची जो स्नेहाळू तो रजोगुण. गोड क्षमा असावी. इथे आपण थांबवत आहोत. तर आज आपण 21 ते 30 या ओव्यांचं वाचन केलेलं आहे. आता या ओव्यांचा आपण मराठीतील अनुवाद पाहूया. ओवी क्रमांक 21 पासून आपण सुरुवात करीत आहोत. मागे जे जे सुख दुःखात्मक भोग भोगिले त्यांची आठवण होऊन अतिशय दुःख वाटणे हा रजोगुण. दुसऱ्याचे वैभव पाहून चित्तात त्याविषयी लोभ उत्पन्न होणे आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून कष्टी खिन्न हिंपुटी होणे हे रजोगुणाचे लक्षण. जी जी चांगली वस्तू दिसेल ती मनाला हवीशी वाटते आणि ती मिळाली नाही की दुःख होते ते रजोगुणाचे लक्षण होय. हास्य विनोदात काल घालविणे शृंगारी नाच तमाशे नाटके गायन करणे आणि नाच रंग गाणे वगैरे दंग असणे हा रजोगुण होय. टवाळी थट्टा डवाळी म्हणजे कुचेष्टा कुटाळकी निंदा करणे वादविवाद वगैरे करणे आणि नित्य हास्य विनोद करणे हे रजोगुणाचे लक्षण होय. अतिशय आळस येतो व नाना प्रकारच्या करमणुकीच्या खेळात मग्न असतो. अशा प्रकारे दिवसाचा वेळ जातो आणि रात्री अनेक प्रकारच्या विषयोपभोगाच्या गोंधळात वेळ जातो तो रजोगुण. अनेक वैषयिक कला तरवेज अनेक ढंग करणारा अथवा दिवसातून अनेक प्रकारचे थाटाचे पोशाख करणारा नाटकांची संगती करणारा नाटकांची संगती करणारा अथवा नाटके नटास पाहणारा संसार कामात गुंतलेला नाना प्रकारच्या करमणुकीच्या खेळात देणग्या देणारा तो रजोगुणी. मादक द्रव्यावर अतिशय प्रेम करणे ग्राम्य विषयांचे स्मरण नित्य होणे ग्रामज्य मैथून या ग्राम्य विषयांचे स्मरण नित्य होणे हलकट लोकांची संगत आवडणे तो रजोगुण. चोरी करण्याची इच्छा होणे दुसऱ्याचे उणे बोलावेसे वाटणे नित्य नेमाचा कंटाळा येणे तो रजोगुण. देवाच्या कामास कथेत टाळी वगैरे वाजविण्यास लाजतो पोटासाठी वाटेल ती कामे करतो प्रपंचात ज्याचे प्रेम लागलेले असते प्रपंची स्नेहाळू तो रजोगुण. देवकाळी लाजाळू उदरकाळी उदरकाळी कष्टाळू व प्रपंची स्नेहाळू तो रजोगुण. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या दिवसाची सांगता करूया. आजच्या दिवसाच्या वाचनाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. वाचन करताना काही चुका होत असतील तर त्याबद्दल
क्षमस्व. आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.